नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पेजवरती। मित्रांनो, हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमीन ह्या DMICच्या आजूबाजूला आहेत। हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे ज्यांची गावे बिडकीन DMICच्या आजूबाजूला आहे। मित्रांनो, मागील आठवड्यामध्ये आपण बघितलं की अनेक वृत्तपत्राच्या माहितीच्या आधारे की लवकरात लवकर 8,000 एकर तिसऱ्या टप्प्यातील जमीन ही DMIC लवकरात लवकर अधिग्रहण करणार आहे। तर मित्रांनो, ती गावे कोणती आहेत तर मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, अशी वेगवेगळी माहिती जर आपल्याला रोज पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या। तर मित्रांनो बघा, ही जी गावांची लिस्ट मी तुम्हाला सांगत आहे। तर मित्रांनो, या गावांची यादीमध्ये अधिक प्रमाणे कमी जास्त नावे गावाची ॲड होऊ शकतात, कमी होऊ शकतात किंवा आणखी याच्यामध्ये वाढ पण होऊ शकते। तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कुठल्या वृत्तपत्राच्या माहिती भेटलेली नाही। तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला ChatGPT आणि AI च्या माध्यमातून मित्रांनो ही माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे। तर मित्रांनो बघा की DMIC मध्ये कोणती 8,000 एकर जमीन ती कोणती गावे आहेत ती घेणार आहे ती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया। तर मित्रांनो बघा, तिसऱ्या टप्प्यातील अधिग्रहण जमीन करण्यासाठी पहिलं गाव आहे मित्रांनो चित्तेपिंपळगाव, दुसरं गाव आहे मित्रांनो चित्तेगाव, तिसरं गाव आहे मित्रांनो खोडेगाव, चौथं गाव आहे मित्रांनो गार्डन, पाचवं गाव आहे गार्डन तांडा आणि पाचवं गाव आहे मित्रांनो गाडीवाट। तर मित्रांनो, एकंदरीत 6 गावांची यादी जी आहे तर मित्रांनो DMICने ही यादी प्रकाशित केलेली आहे आणि आपल्याला इंटरनेटच्या सहाय्याने विविध ठिकाणी आपल्याला ही माहिती गुगलवरती क्रोमवरती मित्रांनो ही माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे। त्या माहितीच्या आधारे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की त्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। मित्रांनो, याच्यामध्ये थोडासा बदल देखील होऊ शकतो। जसा जो काही बदल होईल तो मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पुढील माहिती आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल अवश्य फॉलो करून घ्या। भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये पुढील माहितीसोबत। धन्यवाद।